सालाबादप्रमाणे दरवर्षी रक्षाबंधनला मोठं गिफ्ट देतो असं सांगून बहिणीला 100 रुपयाची नोट टेकवली. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अतुल आणि स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आजचं नशीब थोडंसं फुटकच होतं, कारण रस्त्यात जाता जाता पडली गाडी बंद. येता येता जिथं जावं तिथं नुसती गर्दीच भेटत होती. गर्दी करून वैतागलो म्हणून गेलो मित्राच्या मेडिकल शॉपवरती. रक्षाबंधन आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्याने शिव मंदिर जाण्याचा प्लॅन ठरला. मंदिरामध्ये दर्शन घेता घेता आमच्यातला एक जण म्हणाला की चला आपण अजून दुसऱ्या गावातल्या शिव मंदिराला जाऊन भेट देऊ, आणि तिकडे सुद्धा आम्ही निघालो. या मंदिरामध्ये पोहोचतात भावेश म्हणतो जरा माझे 2-3 फोटो काढ. मग त्याचे 2-3 फोटो चमकवल्यानंतर निघालो आम्ही आमच्या घरांकडे. आणि दरवर्षाप्रमाणे याही वर्षी माझ्या हाताला बांधलेली राखी माझ्या जेवणात जाण्याचा प्रयत्न करत होती. आज भावेशन त्यांच्या दुकानात बसण्याचा प्लॅन नव्हता, तर सदानंद बघत त्यांच्या घरी जाण्याचा प्लॅन होता. घरी येतच पोरांना आली झोपले, पण मला झोप येत नव्हती म्हणून मी खोललं फ्रीज खोलताच मला दिसलं श्रीखंडाचं एक पाकिट. श्रीखंडाच्या पाकिटाचा आवाज होताच पोरं डायरेक्ट जागी. मग काय केले श्रीखंडाचे वाटे. गुड नाईट.